चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया आणि लेव्हिकॉन इंडिया सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ई-व्ही कार चार्जिंग सेंटरचं उद्घाटन शुक्रवार 3 एप्रिल रोजी पेण नगरपालिकेचे गटनेते अनुरुद्ध पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। पेण शहरात CFI संस्थेजवळ प्रथमच ई-व्ही कार चार्जिंग सेंटरची शानदार सुरुवात करण्यात आली आणि त्यामुळे कमी दरात आणि काही मिनिटात कार, बाईक या चार्जिंग होणार असल्यानं इथं येणाऱ्या प्रवासी, कार चालक यांना हे चार्जिंग सेंटर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। याचा पर्यटकांना फायदा होऊन पर्यटनाला चालना मिळणार आहे। पर्यावरणातील प्रदूषणाची समस्या थांबण्यास मदत होणार आहे। कमी वेळात फास्ट चार्जिंग सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली। यात लेव्हिकॉन ॲप वापरून चार्जिंग करता येणार असून आपल्याला लागणाऱ्या चार्जिंगचे दर QR कोडद्वारे भरता येणार आहेत। अत्याधुनिक सुविधा नागरिकांना मिळत असल्यानं भविष्यातही नागरिकांना याचा फायदा होणार असल्यानं नगरसेवक अनिरुद्ध पाटील यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय। या नगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारे उपक्रम शहरातील नागरिकांसाठी राबवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलंय। आता आपण इथे जे चार्जिंग स्टेशन चालू केलेलं आहे CFIच्या माध्यमातून, तर या चार्जिंग स्टेशननी आपण इलेक्ट्रिक कार्स ज्या आहेत या फास्ट चार्जिंगमध्ये चार्ज करू शकू। म्हणजे कमी वेळामध्ये लोकांना पुढच्या प्रवासासाठी या चार्जरचा उपयोग करता येईल। साधारणपणे या चार्जरला कमीत कमी 20 मिनटं ते 50 मिनटं, गाडी कोणची आहे त्याच्यावर डिपेंड आहे। आणि ह्याच्यासाठी आपलं लेव्हिकॉन नावाचं एक ॲप आहे, त्या ॲपनी आपण चार्जिंग चालू करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला सर्व सेशन्स, किती कॉस्ट लागलेली आहे, GST किती आहे, सगळी डिटेल मिळेलच। आणि ह्याच्या पुढे जाऊन आपण इन फ्युचरला ॲपलेस चार्जिंग चालू करतोय, की जे भारतात फार कमी ठिकाणी इम्प्लिमेंट केलेलं आहे। हे युरोपमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चालू झालेलं आहे, की प्रत्येक इलेक्ट्रिक कारवाल्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांची ॲप लोड करायला लागायची, म्हणजे अजूनही लागत आहेत। तर ती कमी व्हावं आणि UPI जसं भारतात आता आपण बघतो सगळीकडे UPIचं प्रमाण खूप मोठं आहे, त्याचा आपण त्या बेसचा उपयोग करून आपण EV चार्जिंगला सुद्धा आणि UPI मधनं फक्त QR कोड स्कॅन करायचा आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्यानंतर फक्त अमाऊंट भरायची आणि जेवढी तुम्हाला अमाऊंट हवी असेल त्या अमाऊंटचं चार्जिंग तुम्ही चालू करू शकता। हा त्याच्यामागचा प्लस पॉईंट आहे। त्याच्यामध्ये वॉलेट नसणार आहे, जेवढ्या अमाऊंटचं चार्जिंग होईल तेवढे पैसे तुमचे कट होतील, उरलेले पैसे तुम्हाला इमिजिएट रिफंड येतील। अशा पद्धतीची सिस्टीम आहे। आणि ह्याला सिमिलरली आपण इन फ्युचरला 2 व्हीलरसाठी पण एक चार्जर इथे ॲड करतोय, की ज्याचा फायदा असा होईल की जी लोक ट्रान्झिट करतायत किंवा ज्यांना फास्ट लांब जायचंय आणि चार्जिंग कमी आहे, तर त्यांना एक साधारणपणे 15 मिनिटात 40 किलोमीटरची रेंज त्यांना मिळेल। आणि त्याची नॉमिनल कॉस्ट साधारणपणे 15 मिनिटासाठी एक 50 रुपये एक ॲव्हरेज GST वगैरे धरून अशी एक कॉस्ट राहील। ते खूप इकॉनॉमिकल राहील, लेस दॅन 1 रुपीज वगैरे असं ते पडेल। अशा पद्धतीचं आपण हे उभं केलेलं आहे आणि याला इन फ्युचरला आपण सोलरनी इंटिग्रेट करूया, की जेणेकरून जी चार्जिंगची कॉस्ट आपण लावणार आहे ती आपण युजरला, म्हणजे जे बेनिफिशरीज आहेत त्यांना आपल्याला कमी करता येईल, असा आपला याच्या मागचा उद्देश आहे। आणि असं आपण सर्वत्रच, म्हणजे नुसतं पेण असं नाही, आपल्याला जे हायवेज आहेत किंवा काही अशी ऑफिसेसची ठिकाणं आहेत की ज्यांना आपण ही सिस्टीम्स इम्प्लिमेंट करून आपण जेवढं ग्रीन इलेक्ट्रिक व्हेकल्स वापरता येतील याचा आपला, म्हणजे त्यांना सपोर्ट मिळाला तर लोक वापरतील, चार्जिंग मिळालं तर लोक जास्त गाड्या घेतील आणि कॉस्ट कमी झाली पाहिजे, जेणेकरून त्यांची रिकव्हरी लवकर होईल, असा आपला याचा मागचा उद्देश आहे। आणि त्यासाठी आपण CFIच्या माध्यमातून इन फ्युचरला पूर्ण भारतभर आपण हे राबवणार। वसंत प्रतिष्ठान आणि खारकर परिवाराच्या वतीनं आयोजित पसायदान प्रवचन मालेत श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी मानवजातीस व्यापक विचारांची गरज असल्याचं प्रतिपादन केलंय। प्रवचन मालेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी संत वाङ्मय केवळ मोक्षासाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीला योग्य दिशा देण्यासाठी असल्याचं स्पष्ट केलंय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानमधील सर्व सुखी या संकल्पनेत सर्व मानव कल्याणाचा व्यापक विचार मांडलेला असल्याचं त्यांनी सांगितलंय। या प्रवचनातून उपस्थितांना संत साहित्याचा गाभा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा संदेश मिळाला। साईबाबा नागरी सहकारी बँक मर्यादित सेलू यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये उत्कृष्ट आर्थिक प्रगती नोंदवली आहे। बँकेचा एकूण व्यवसाय हा 421 कोटी 22 लाख रुपयांपर्यंत पोहोचलाय। ठेवींमध्ये लक्षणीय वाढ होऊन त्या 267 कोटी 22 लाखांवर येऊन पोहोचल्या। कर्ज पुरवठ्यातही वाढ झाली। बँकेनं 2 कोटी 25 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवलाय।
भाग भांडवल हे 7,22,00,000 रुपये तर राखीव तर इतर निधी 18,48,00,000 रुपये इतका आहे. बँकेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम झाल्याचं दिसून येते. रायगड जिल्ह्यातील महाड इथं आई फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीनं स्वराज्य भूमी रायगड गौरव संमेलन आयोजित करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यात प्रामाणिकपणे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आलाय. यामध्ये पेण तालुक्यातील ज्योती सुरेश वाघ यांना महाराष्ट्र शैक्षणिक सेवा रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ज्योती वाघ यांनी आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार, आधार आणि अमर्याद ज्ञान देणाऱ्या शिक्षिका म्हणून ज्योती वाघ यांच्या कर्तृत्वाचा एक वेगळाच ठसा त्यांनी यांच्या कामातून उमटवलाय. नृत्य, गायन, भरतकाम, विणकाम, पाककला, कविता लेखन आणि अशा खूप गुणांसह त्या एक आदर्श शिक्षिका आहेत. आजपर्यंत त्यांना एकूण 15 पुरस्कार मिळालेत. तर सामाजिक कार्यात प्रामाणिकपणे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा हा सन्मान करण्यात आलेला आहे. यामध्ये रोहे तालुक्यातील विलास मारुती साळवी कुक्कुटपालन पोल्ट्री योद्धा पुरस्कार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. पेण तालुक्यातील मांगळूर गावचे मावळा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांनाही महाराष्ट्र युवा प्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. मंगेश दळवी यांनी विभागातील नागरिकांना शासनाच्या योजना मिळवून देत 2 गावांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केलाय. तसंच अपघातग्रस्तांसाठी मावळा प्रतिष्ठानमार्फत मोफत रुग्णवाहिका सेवा देण्याचं कार्य सुरू ठेवलंय. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी झी मराठीवरील लागीर झालं जी फेम अभिनेता संतोष पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं कौटुंबिक वादातून आणि मालमत्तेच्या कारणावरून पोटच्या मुलाची हत्या करून आईनं स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय तर 13 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मंचर येथील लालबाग प्रेस्टीज अपार्टमेंटमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. फिर्यादी आशिष लक्ष्मण बाणखेले यांच्या पत्नी हर्षदा आशिष बाणखेले यांनी मालमत्तेच्या वादातून हे टोकाचं पाऊल उचललंय. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हर्षदा बाणखेले हिनं सुरुवातीला आपली मुलगी परिज्ञा हिचा वायरनं गळा आवळला आणि तिला बेदम मारहाण केली. मुलगी मृत झाली असं समजून आरोपीनं तिला घरामध्ये कुलूप लावून बंद केलं. त्यानंतर तिनं आपला 6 वर्षाचा मुलगा निहांत याला सोबत घेऊन तपनेश्वर मंदिरासमोरील विहिरीत उडी मारली. या घटनेत चिमुरड्या निहांत आशिष बाणखेले याचा मृत्यू झालाय. सुदैवानं मुलगी परिज्ञा ही या हल्ल्यातून बचावले. ती जखमी अवस्थेत आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे मंचर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून एका निष्पाप बालकाचा बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील परसूल या दुर्गम गावात हनुमान जन्मोत्सवानिमित्त महिलांनी जागर स्त्री शक्तीचा खेळ रंगला पैठणीचा हा विशेष कार्यक्रम उत्साहात आयोजित केला. गावातील महिला बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरणाचा संदेश देत महिलांवरील अत्याचार आणि सामाजिक प्रश्नांविषयी जागृती करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे. मुंबई पुण्यावरून आलेल्या महिलांचंही गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. दुर्गम परिस्थितीतही महिलांनी एकत्र येत समाज प्रबोधनाचा संदेश दिल्यानं परसूल गावातील हा उपक्रम विशेष ठरलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी. परसूल या गावामध्ये आणि या ठिकाणी महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम जो घेतलेला होता, तर ह्याच्या ताई त्यांना आपण विचारू, ताई हा तुम्ही कार्यक्रम का घेतलेला होता? आम्ही हा कार्यक्रम श्री शक्ती जागर भव्य सोहळा हा याच्यासाठी घेतलेला की आमचं गाव हे परसूल गाव तालुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आहे. त्या हा कार्यक्रम जो आहे तो गावागावांमध्ये शहरांमध्ये पोहोचला पाहिजे. आम्ही ह्या स्वराज्याच्या ज्या कन्या आहोत, शिवाजी महाराजांच्या लेकी ज्या आहेत, त्या आम्हाला कुठेतरी वाटचाल मिळाली पाहिजे पुढील कार्यक्रमासाठी किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आमच्या गावामध्ये ज्या स्त्रिया आहेत ज्या अशक्त स्त्रिया आहेत त्यांना काहीतरी एक नवीन मार्ग किंवा नवीन काहीतरी संकल्पना मिळायला पाहिजे. हीच आमची हा कार्यक्रम योजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांना काहीतरी एक नवीन काहीतरी गोष्टी देण्यात याव्यात, पुढे वाटचाल करण्यात यावी. जसे आम्ही मुंबईमध्ये जातो, मुंबईमध्ये शहरांमध्ये कामाला जातो, तिथून येऊन जो आम्ही इथे येऊन जो प्रत्येक महिलांना काहीतरी आनंद देण्याचा कार्यक्रम करतो, तो कार्यक्रम आम्हाला सर्व ठिकाणी जसं मोठमोठ्या ठिकाणी आपला कार्यक्रम पोहोचला पाहिजे, हेच आमचं उद्दिष्ट आहे.
या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.